काय म्हणजे आवरले का अजून? आवरलं नाही काय सगळं आवरून झालं. साडी बिडी घालून झाली. हा फक्त डोकंच राहिलं होतं हे बी झालं आता. बरोबर पाण्या पावसाचे दिवस आहे. लांब जायचे. हो ना. गाड्या भेटल्या पाहिजे. परत परत जेवण खाऊन झाल्या परत घरी आलो पाहिजे आपण. अहो तुम्ही गुलाबाचं फुल आणायचं तेवढं. हा मग हे बघ जा जाता पाहू खाऊ. बारीक बोला, लावलं बोला, आता बोला. होतं ते झाडाला बाहेर. तर मी काय म्हणतो कार्यक्रम आहे त्याचा बकराचा. मग त्याला काय टावेल टोपी घ्यायला न्यावं लागेल का? मग टावेल टोपी घेऊन जा. बरं जाता आता घेऊ दुकानातून. असं करता का? हा मग तुम्ही आता गेले केव्हाची आवरेपर्यंत जाऊन काय तुम्ही जरा चारा पाणी केला हा. मोटर बंद करून आलो. माझ्या माग काम तुमच्या माग काम मग मग- काय होतं की आता काय करू जाता घेऊ टाकू हा. आणि टावेल टोपी दे. मग जाता जाता घेऊ आता काय लांब येते दुकान तरी. हा मग मी तेच म्हणतो ना. बरे वाचले गेलं मटन बिटन खायचं आणि येताना संध्याकाळी डबा बांधून आला बघ आपल्याला. डबा घ्यायचं काय? नाही डबा तिथूनच घेणं द्यायचा परत नेऊन जाते डबा. लोकं काय म्हणते ना आपल्याला? काय म्हणणार म्हणजे काय तोच भावाचा कार्यक्रम आहे का हा, काय? पण पाहुणे रावणे काय म्हणते? काय म्हणणार पाहुणे? मशीन बाई खाल्लं तर खाल्लं. नाही नाही दणक्याहून पोट फुटेपर्यंत डबा पण भरून चालला. अरे लोकायला काय घाबरते तू? आपलं स्वतःचं घरचं कार्य आहे ते. अहो स्वतःच जरी राहिलं अरे तरी बाय, भावजाईच्या डोळ्यात मी येतं. तिला सेपरेट एकटं जेवायला बसणार आहे घरामध्ये. हा का? मला तो आता वाढलं पाहिजे. तुम्ही काय करा हा. पंक्तीत बसा माणसांसोबत. पण ते नाही ऐका ना. अहो एक मिनिट ऐका तो ना. भावाला माहिती दादीला काय लागत म्हणून. तुम्ही ऐकायचंय का माझं? काय पीस पीस खायचं पंक्तीमध्ये हा आणि घरात यायचं. मग मी तुम्हाला परत एवढं आणून पोटभर जेवायचं. असं करते का? हा. बरं चालेल तो ऐकतो. माझी आयडियाच बरं नाही. एवढं टावेल ऐकतो. हा. जर नाही आणल्यावर डबल मागून इकडे जरा अहो, आल्यावर तुम्ही घरात फक्त म्हणायचं हा. मनीषा का मला कळून जाईल. हा रे हा बरं चल तुम्हाला आलं छोटं पातीला बरोबर. बरं तयारी कर ना आवड चला. जिथे फुलं दे बरं. चला. आणि चल बरं काही घ्यायचं नाही सोबत मग. काला किती काय सोबत चाल टाइम गेला एक चल घे घरात लावून चल हा घे लाव कुलप लाव. ए काजल काय ए अरे अरे, काय 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 करायला आता? हा हं? अहो झाले तर ते खायला कांदे कापून ठेवते थोडी हा खायला काय कापेले करायला? अजून पण अरे, अजून थोडी अजून बोलव ना त्या शेजारच्या बहिणीला त्याला बोलव येईल आले का? ना मागच्या हा का? घराला आहे ना. अच्छा मग तू ताटली तू कमी ताटली. पडले ते एवढे कमी पडले ते कापू राहिले हा का? आणि अजून थोडं वाटण करून ठेवते कमी जास्त. झालं ना अरे तिकडं सगळं आवरलं बरं का आता. आता काही नाही आता झालेलंच फक्त आहे. पाहुण्याची वाट पाहायची राहिली. पाहुण्यांच्या पण आपली घरची पाहुणे कुठं आले अजून? येतील ना दाजी ते येतील ना त्यांना मग? सांगितलं ना. बाई तयारी करू करू हा. काम 2 दिवस झाले सारखं त्याच्याच मागे लागलं हे आणायचं ते आणायचं. हा. एक तर तयारी करायला किती वेळ जातो. जाऊ दे सगळं वहिले आता पाहून रावळायची येणारच आहे इथले काही बाहेरचे काही बरं का. हा हं? फक्त तू ये ना कांदे बी नाही ना थोडी एक लय बी नको कापू त्याचा वास येतो. लिंब आणलेली तुम्ही ते ठेवले फ्रीज हा तू लिंबू भले काप. कापून ठेवले. राम 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 या या कांदेच कापायचे. हा काय कुठे काय आले का बसा. बाय 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 या बस. झाले तयारी? हा सगळी तयारी झाली या आता. इकडे. हे फक्त आता खायला खायला आता खायला कापायचे तिला ना. बाकी म्हणलं तयारी जास्त होत आली. नको जास्त नको कापू वास भाकरी येतो. थोड्याच राहिल्या हा. करू राहिल्या बाया लावून दिल्या. जसं लागलं तसं हा. खावा पेट झोपत. हा तुम्ही बरे बा, मस्त व्यवस्थित आले टाइमशीर आले बरं. हा, काय वाटायला गेला हा. टाकल्यावर पाण्या पावसाचे दिवस नाही हा लवकर घरी यायला. नाही आता बसायचं लगेच. हा काय हा आता लगेच बसायचंय. आता काय झालं थोडस राहिलं आता मग स्वयंपाक. झालंच आहे फक्त आता थोडं आवरून जेवण घेते. पाणी टाकून आला का तू? हा सगळं रेडी आहे सगळं रेडी आहे. बरं. आता फक्त आहे ना पाहुणे आले का लगेच पहिली पंगत बसून द्यायची. ते ना नाश्ता करून नाही आले. कोण मी जेवायला नाही ना. हा का काय नाही जेवण आहोत जेवण होईल जेवणाचं काय इतक्यात. 4-2-5-7 माणसं जरी आले बरं, ना. मला मी काय बाहेर जेवण ते तुला माहिती आहे ना. नाही, नाही. पण तिला नाही. मध्ये जेवण करा. तुम्हाला आहे ना तुम्हाला मधले मध्ये करून देऊ. थोडंसं हा. पंक्तीत खा माणसं. नाही, नाही नाही नाही, नको 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 मला दमून जेवायला लागते का? हा त्यांना लई दमत जेवण आहे त्यांचं. हा. अहो त्यांना जर बसवलं तर 2 पंक्ती उठून जातील माहिती एक का. काम करू डबा आणला का? आपण त्यांना घरात बसू हा फॅन खाली. डबा आहे का ना? तुम्ही असं करा बर का मध्ये पंगत बसले फक्त चक्कर मारा येऊन मध्ये बसून घ्या. मग त्यांना इड वाढून देऊ. हा बरं मी काय म्हणतो, डबा आहे का ना? मग डबे आहे ना. संध्याकाळी डबा ओय, बघ. ती किटली आहे ना आपल्या 1 लिटर वाली. आहे ना. उकर, उकर, ते बरोबर. हा उकर म्हणजे आताच काढून ठेवू का काय? हं? आताच काढून ठेवायचं. काढून ठेवायचं. अरे, पाणी बिल पिवय ठस का आला वाटतं तिला. वास येऊ घ्या राहिला घ्या त्याचा. पाणी घ्या पाणी. बाईचा वास. मग तरीच वास येऊ राहिला ना. वाजले बारी वाटत बरं का, वाजले बारी. हा, वास हा. भारी. एक काम करा तुम्ही तर पाहुणे बिणी येतील तर तुम्ही बाहेर थांबा. आणि पाहुणे स्वागत करतो आणि तुम्ही हा. ते ताईला काय झालं पाय. हा ते पाणी देते जरा निंबू पाणी करते नाही तर हा. आणि कांदे निंबू कापून ठेवतो तर तुम्ही हा. पहा पाहुणे येत्या का लगेच बसायची तयारी करा. ऐका ना आम्ही पाहुण्याचं पाहतो यांना मी थोडं मध्ये पाठवलं का ते पिवळं काढून ठेवले आणि थोडं त्यांना कोरड्याने काढून ठेवलं सुक बरं तसं करू का? खाऊन घ्या नंतर पुन्हा बसते. ते हा हा मग तर थांबा तुम्ही मी काढून आणते मग. हा 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 चला आपण काढून ठेवले ना. पाहुणे किती पाहुणेच येऊन नाही राहिले काय बांधकडे काय माहिती काय कामात असतील ना. लेट येते लेट. किती लोक सांगितलं? हा जवळजवळ आज समजा 50 लोक आहे इथले. आहे का? हा जास्त काय करायचं पाहुणे रावळे किती?
पाहून रावले ते 25 हा मग 70-75 लोक हा, राजा, राजा. बोकड्याला मोठा आहे ना हो हा ना? चला बाई किती गवत झाले का रे? अय ते गावात उठ 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 पाहिजे उठ. अहो गवत काढत होते लय आले. झालं का तुला काय माहिती काय इकडे बाहेर ये, बाहेर 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 काय रे? काय काय झालं? तुझ्या भावानं कारण ठेवले मला का आमंत्रण दिलं नाही बाकीच्या सगळ्याला आमंत्रण दिले. आता मला काय माहिती, मला पण नाही सांगितलं हा? त्यांनी. मी त्याच्याकरता फारकत सुद्धा गेला तयारी तुझ्या बरोबर. आता त्यांची सदा मला कधी उरायले तुम्ही? नाही 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 मला पण नाही बोलवलं त्यांनी. माझ्या मनात जर आलं ना हा त्याला ना मटणाचं पात्र होतून नाही द्यायला नाहीच मला सर खाऊन देणार मी. आता तुम्ही ओतून द्या नाही तर नका ओतून देऊ, मला काय घेणं देणं. तुम्ही मला का बोल राहिले? नाही सगळ्यांना बोलवलं मी काही लय खात होतो का? मी लय खात होतो का? आता तुम्ही तिकडे या बोलून सवयीला आले तुझ्या ना, भावाचे तिकडे बोलून आले तुमची तुम्ही. खानदान तशीच आहे काय? माझ्या खानदानीवर जायचं नाही हा? एकाला अंगाशी एकाला अंगाशी धरायचं. ते हा? तुमच्या खानदानीमध्ये असं आमच्या ऐ, खानदानीत नाही आमच्या असं. खानदान नाही मी हा? सगळ्या पाहुण्याला तुम्ही सांगतो. तुम्ही दारू पिऊन तमाशा करीत्या तर कशाला बोलवतील ते ऐ, तुम्हाला? आता माग 5 वर्ष झाले तो 10 रुपये होता आता हा? तर पेत 10 नाही. रुपयाचा धिंगाणा करायचा हा? लोकांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन. मग कोण बोलवणार आहे त्या तुम्हाला? भावानं मला काय आमंत्रण दिलं नाही. आम्ही याच्याच मुळे नाही दिलं. तुम्ही दारू पिऊन दुंगुडशा घालत्या ना. आणि तिथे बायकाच्या पिती नाही का? हं? ती पिती नाही का त्याचे तू शिवले तोंड सगळी मागच्या टायमाला सगळे दारू मागून पेली. अहो सगळे प्यात्या पण टाइम टेबल राहतो हा? प्यायचा. आता मटण तर खाते. तुमच्या सारखं नाही कधी उठायचं सुटायचं दारू प्यायची हा झगडे करायचे. मटणामध्ये दारू लागत तर ते मटण चांगलं लागत खायला. हा. हा बरं मग काय करायचं जायचं का नाही जायचं? कुठं? तिकडं तुझ्या भावानं आमंत्रण दिलं नाही. मी कायला जाऊ? मी जाणारच आहे. मला आमंत्रण दिलं नाही, मी मी नाही जाणार. जाणार म्हणजे जाणारच आणि तिकडे नागेनाच करणारच. तुम्ही कायला जातील हा? हलकट सारखं? तुम्हाला कधी खायला भेटलं नाही का? त्याच्या दारापाव जाणार नाही मी. तुम्हाला कधी भेटलं नाही, तुम्ही जाणार आहे? काय मी काय करू तो मध्ये भाग घ्यायचा नाही. मी काय म्हणते, त्यांनी नाही बोलवलं ना तर जायचं नाही ना. या पाठीची दपली टाक नाही एखादी त्या चावदासाठी माणूस तुम्हाला खाऊ द्यायचं नाही ना. हाटकण लावायची नाही. मी चाललोय ना महापद्धतीनं मला काय अक्कल चालवायची मी चालवणार आहे. मला काय अक्कल चालवायची मी चालवणार आहे. तुम्हाला तर शिकवायची हा. थकले बाबा मी. तुम्ही सगळ्यांचं ऐकत आणि करत्या मनातच. नाही नाही मी मनातच करीन. मनातच आणि मनातच करीन. मनाचं केलं तुम्ही मार खाऊन येतील तिथून. त्याच्या आधी ठोकेतो ना का तो नावच काढी मावला शिरपत्रावाचं का शिरपत्रावाला मार खाऊन येतील तिथून कोण? तुम्ही. मार्गाचा काय संबंध आहे त्याच्या दारात? मुताय जाणार नाही मी तर. अहो, पण ते एक जण आहे का कोणचा? तिथं जायला? मी लांबून दागडा ना आणि त्याला मा नको ना लागू. तुला एकदा पळाली होती बाय तुला तुम्ही दारू सोडा, तुम्ही दारू सोडा, दारू सोडून द्या ना. ते दारू मारते त्यानं मला आमंत्रण का नाही दिलं याचं पहिलं कारण सांग. याच्याच मुळे नाही दिलं ना. ना ते बाकीच्या कसं काय आमंत्रण दिलं? आम्ही ते तुमच्या सारखे नाही ते करतील. जवळचे नाही का? ते तुमच्या सारखे दारू पिऊन ते झगडे नाही जवळचे. करतील. त्यांचं लग्न हाजी गाजी ते नीट वागा त्या नीट राहत्या. सगळं त्यांना मोठ्या पाना आणि मी काय माग लागेच आहे काय? माग लागेच आहे मी. तुम्ही सुधरा ना. तुम्हाला सगळे धरून सुधारलं राहतील. मग आता हे काय हा? हा तुमचे हे पाय कपडे पहा तुमचे. हा? जे तेच आपल्या गावामध्ये मला ते मग त्यात शिरपत्राव मातीत लोळून येते ते तुम्हाला सुधरात नाही. मला जे तेच माझ्या पुढच्या टायमाला सरपंच तुला करायचं बघ. किती सुधारायचं त्याच्या पुढं? हा? किती किती सुधारायचं? सुधारायचं? हा सगळ्यांचा राग म्यावर काढत बसायचा. हा पाहू पाहू त्यानं मला नाही ना आमंत्रण दिलं. कोण आता मी जेवण घरातली कामं करू तुमच्याशी डोकं लावून त्याच्याकडे जेवायला कोण येतो मला पाहून दे फक्त. जेवण जेवण बोकड्या काय आणला ते नाही बाई. मा डोक्याला त्रास झाला ग बाई. तुला सांगत होतो बोकड्या ना बोकड्या शेवट कुत्र्यालाच घालायला येईन मी. अहो दादा तुम्हाला 2 बोकडे आणून घालते ना मी. नाही नाही दोन नको मला त्याचा कार्यक्रम होऊन द्यायचा नाही. मग असं आहे का तुमचं? असं ठरवलं का तुम्ही? जिरवायचीच आहे मला. मग तुम्हाला विलय मस्ती हा. हा नाही मस्ती माझी. मग तुम्ही मार खाणारच आहे. हा? मार खाल्ल्याशिवाय ऐकणार बस नाही. त्याच्यात कुस्ती करून त्याचे संग आपल्या नादी लागल्यावर तुलिक बर तुलिक आम्ही चालले. मला डोकं लावायला टाइम नाही हवे. घरातले चल. कामं पडली. चला कुठं समक कार्यक्रम आहे ना. मला कार्यक्रमाला यायचं होतं मग पण ते मटण खाऊ नये. नाही का बरं? मग ती काला केलं एवढं? हो त्या बोकड्याला पिसाळ कुत्र चालू होतं. हा पिसाळ कुत्र चालू होतं तो बोकडा पिसाळलेला होता. बापरे. हा तुम्हाला खायचं खाऊ आपल्याला नका. नाही नाही मग असं कोण खाईल मग? हा पिसाळचा तुम्ही नाही 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 नको नको नको. तुम्हाला कसं काय माहिती? मला माहिती त्याला पिसाळ कुत्र चावलं ना. बापरे एवढी पाहून ठेवली. जत्रा पुढच्या हप्त्यात होती पण बोकड्या पिसाळल्यानंतर त्याच्या पैसे वाया जायचे ना. हा. तो कार्यक्रम ते म्हणा आपण घरचे नाही काय कोणी खात नाही पाहून रावल्याला खाऊ घालायचं. असं का बरं केलं सांग? आणि ते हालखटच आहे ते त्याच्या मनामध्ये बोकडे फेल जाता ना. हा खाट करायला यायचा होता. हा
खाट करणं पहिले पिसाळ म्हणून मानलो की पाप म्हणलं हा म्हणजे लोकांना खाल्लं लोक पिसळतील ना मग हा बापरे नाही तुम्ही मला बरं झालं सांगितलं इथंच मला मग मी जातो निघून हा नाही नाही काय मग मजा येते दुखणं वाढून घ्यायचंय हा खायचं 2 घास दुखणं मग करायचं पिसून जाईल ना माणूस मग पिसाळ काय काय करतो करायचं मग हा याच्या बोकड्याला काय घेऊन बस काय मग घेऊन जाते नाही घरी जाऊन 2 किलो बायकोला लागलं आणि 2 किलो घरात खाईल तुम्हाला वाटलं ना हा. संध्याकाळी आपल्याकडे जाऊया मी आणतो मटण येतो तुम्ही आणायला मग असं दुसरं नाही होय. नाही ना तुमच्या हाताने घ्या हा खाट का जाऊन तुमच्या हाताने घ्या हा मस्त पार्टी करू चालेल मग हा बाकी घेऊन येतो मटण मी आणतो बायकोचं बाकी मी घेऊन येतो चालेल हा कारण कसं पुण्याचं काम आहे हा लोकांना खाऊ घालतो तर लोक आजारी बरं होतील झालं, तुम्ही इकडे भेटली हा आता तिथे जर गेलो असतो तर काय कळालं असतं मग लगेच पंक्तीत बसून जेव खायला असतो मग घरी नसते गेलं तर तुम्ही कुत्र्याने बुकले असते घरच्याला चावला असतो म्हणजे मग. घरचे पिसाळले म्हणजे घर बसवलं असतं घर बसवलं. घर बसवलं असतं नाही, नाही. अवघड काम राहतं बरं झालं, कुत्र्याला. रस्त्यात भेटली हा. बरं मग का तू ये तुम्ही हा संध्याकाळी जा 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 हा? बरं झालं सांगितलं बरं झालं. एकच कटीत राहायचं काय ना काही वय ना त्याला किती माणसं आणू दे ते पातीला वचून द्या लाईन मी नाही खाऊन दे ना मला बोलेल नाही ना आमंत्रण दिलं नाही ना मला शिरपतराव म्हणते अलीकडे कोणती राजू आला लय मजा आली चांगला पिसवला त्याला नाही मी आता 4-5 भाकरी खाणार डायरेक्ट ए बाबा, अरे पोटाची वांदी करशील बरं काय आणि तुम्ही जरा आराम वाढ जिरून टाकी त्यांची अरे मग काका नमस्कार हो कार्यक्रम आहे इकडे, जेवायला चालू जेवायला कार्यक्रम आहे पुढे ये ना मग जेवायला पण थोडं पलटे थोडं का हो बोकड होता ना मी बोकड 2 दिवसापासून जेवलो नाही कार्यक्रम आहे म्हणून अरे हा पण त्या बोकडला ना साप चाविले साप अरे बाबा साप मग आता? चावून तो बोकडे मिळाला डायरेक्ट खरं काय बोकडे मिळाला तो नाग होता असली बाबा आणि मग ते काय झालं तो साप चावले बोकडे मिळाला ना हा. तो तिने लगेच तिथून मटण केलं ना आंबटण द्यायला चालू केलं. शाळेला. हा तो कार्यक्रम 4-5 म्हणजे दिवस गाव- नंतर होता ना हा. एवढे बोगस लोक आहे लय बोगस लय टुकार लोक काय तुम्हाला कोण सांगितलं एवढं हा तुम्हाला कोण सांगितलं मी पाहिले म्हणा मग काय साप साप चावता ना मग सापा मागे मी स्वतःला गेलो होतो म्हणून तुम्ही जायला. त्या बोकड्याला लय पाणी पाजलं मी लय प्रयत्न केला सापल बिपल नाही टाकलं ना कापून हा? सापल नाही नाही, टाकलं? नाही, साप नाही साप पळून गेला मग आम्ही नाही जात जेवायला आता बोकड इतकं हाडो हो अहो कालपासून जेवण नाही हो मी इतके आम्ही आता नालायक जेवायला जाणार होतो तिथं इतके नालायक आहे ना तो बोकडा गाग की कापी की करे यो बाबा आवड नाही तेच नाही म्हणलो, मी कार्यक्रम म्हणतो, 4-5 दिवस नंतर असले नीच लोक कशाला पाहिजे हो काय ठेवायचे असले? ते बरं झालं असतं ना. मग मी काय होतं आता मरतो बेलता ना मग हा ना. तिची सदगती लावायला तिने खाटा घेऊन पूर्ण मिठात हा पुरला असत दुसरा आणला असता आपण दुसऱ्या नाही तर मग नसतं चाललं तरी चाललं असतं. काय एवढं काय चाललंय नसत नियत तर मग असेच करता लोक हा, पण ते काय- बरोबर आहे बरं ती बाजरी आणली ना हा. मग ती उभाट हा. भिजेल बाजरी ती बाजरी ते ना ते काय- दनवर पडेल हा देवपुडी यांना म्हटलं 4-5 भाकरी खाणार आहे मी अय, शार. अरे बाबा मी कालपासून जेवेल नाही रे भाऊ हा ना. त्याच्यापेक्षा घरून माझ्या चपातीने बाबा माग 5-50 रुपये घेऊन हॉटेल खायला जाय बरं, चालेल, म्हणजे देता का मग देता जाते जेव्हा फोन पे मारू देत पैसे हा याला चालेल, चालेल. फोन पे मारू खरंच देत. तुमच्यासारखे माणसं नाही भेटणार हे काय मरेल बोकडे झाले ते आपल्याला मी काय म्हणतो तुम्ही हॉटेलवर जा हा. डायरेक्ट खा नाही पण शिरपतराव, मला channel पाठव. तुम्हाला मानावं लागेल पण हा. नाही नाही वाचलो वाचलो आम्ही आम्ही वाचलो. मी पुण्याचं काम करणार आहे पुण्याचं मग खरंय बाबा उद्या उठून मग उद्या उठून आम्हीच गेलो असतो मग अरे काय तुम्ही ओत करू पोरे अरे हा ना. मग बरोबर आहे. हा? तेच ना मग ते म्हटलं पाहिजे काय तुम्हाला नोकऱ्या चाकऱ्या येता का तुम्ही पण हा? येता ना बसू चला नाही जाऊन जाऊन मग. पुढे नाही तुम्ही जा तुम्ही चला की पाहून जरा सांगायचं काम आहे माझं हा बरोबर आहे हा हो हो ये काम हो, चांगलं आहे. सांगायचं एक काम नंबर काम आहे. करू. एक मी नंबर काम आहे. सगळं पुण्याचं काम करतो पुण्याचा बरोबर, मार्ग बरोबर. निवडलाय मी. बरोबर आहे. हो किती डोक्याला ताण होईल मग 2-4 गेले किती बिले तर मग लोकांचा काय? जीव वाचवला पण तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत मी शेजारीच्या लोकांची वाचव सगळ्यांना सांग अख्ख्या गावाला सांगत होतं काय नाही मरेल बोकड्यात खायला हे जे आहे ना यांना फक्त लोक मारायच्या तरी मी म्हटलं यांनी एवढं हा कधी करत म्हणजे नाही कोणत्या यांनी- कार्यक्रमाला सांगते नाही आपल्याला हा, नाही, कसं काय सांगितलं म्हटलं ते बी अख्खं गाव सांगितलं हा तुम्ही कधी सांगत नाही म्हटलं यांनी केलंच कस काय एवढं मला तर त्याच्या वाट पुढे लग्न झालं हा. गावात कोणाला आमंत्रण होतं का? नाही. कोणी नव्हतं तर गावातलं एक कुत्रा सुद्धा नव्हतं गावातलं जेवायला याला तो काय कुत्रा आलं तरी त्याने हाकलून लावलं यांना काय करायचं आपलं गाव कमी लोकसंख्या कमी करायची हा बरोबर आहे बरं तुला सांगतो तू मोठा आहे ना तू जर त्यांनी मटण खाल्लं असतं ना आपल्या आमरदामोर जागा नाही झाली, लोकांना जागा अहो जागा काय मी तर म्हणतो ना कुत्रा वाचला नसतं आख्या गावाला सुताक पडला असतं पूर्ण गावाला सुतक सुताक पायाला गाव राहिला मारायला जागा असतं. पण मग नव्हती. सुतक पायाला गाव राहिला असतं का मग हे प्रत्येकाच्या दारापुढे मोठी करायची पहिले. गेलं असतं घरातलं मग चला, जाऊ दे मग. लहान होतं हा, बाबा. येऊ का? येऊ का? आता तुम्ही मला कॅनल सांगितलं आम्हाला. कॅनल टाका मला. येऊ का मग? हा, कॅनल टाका मला. येतो मग हा, चला, चला. पाठवतो. मला आपण पुण्याचं काम करू. जमलं तुम्ही बी या मग हा. हाय आम्ही बसलेलो बरं, बरं, पाहिजे. एवढे फोन हा. पाठव पैसे
टाकतो खा पोटभर, तुम्हाला काय खायचं खरकोट तुटतो का. मला माहिती नाही का, मला आमंत्रण दिलं नाही ना पठ्ठ्याण्णव, जर तुमचा कार्यक्रम सफल होऊन देईन तर मला शिरपतराव म्हणतात. मला जर फोन आधी केला असता तर सगळ्या पाहुण्याला जेव्हा असतं मी केली असती. फार कुत्रा आलं तरी कुत्र्याला ना गलवर दगड फेकून मारीन. तुला कुत्रं सुद्धा दारापुढं जाऊन कावळा सुद्धा वरच्या वर उडीतो मी. हा का पात्र नाही ओतून द्यायला नाही तर मला शिरपतराव म्हणतात. हो दाजी, काय रे पाहुणे आहे ना अजून? मी तेच विचार करू राहिलो, पाहुणे का बरं येईना. अवघड झालं. काय रे, मटणाचं जेवण म्हणलं हो, कुत्रे सुद्धा बिना बोलावते त्या. हा हे माणसं येऊन नाही राहिले गडबड काय? 3 वाजता आले ना. हा ना. मला भूक लागली रे, तुम्ही काय करू राहिले काय? हे दाजी कशी काय आले? मग तू याला सांगेल का? अहो, सांगेल नाही ना, त्याला नाही सांगेल मी. मग ते आलं कसं काय? आता मला काय माहिती. तुला माहिती त्याचं माझं जमत नाही. राम राम. राम राम. का जायचे? संध्याकाळी आपल्या घरी आंबरस आहे. हा बरंच. म्हणून सांगा पाहुणा नाही. अच्छा बरं येतो येतो येतो. तेच म्हणलो यांना सांगू नये. हो बरोबर असं. हा का, तुम्ही कधी आले? मी लगावत येईल कावाच येईल कशाला? सांगायला. काय सांगायला आंबरस आहे. फोन करून दिला तरी आलोच तर मी. हा पण ते म्हणला तर यांना सांगायचं गाडी घ्यावा सांगा. बरं नाही, इथे इथे किती वेळापासून येईल तुम्ही? तरी मला एक तास झाला. 1-1.5 तास झाला. मी याचं बसलो गेटवर. गेटो कशाला? गेटो कशाला? तुम्ही येसेल बघ चुकून मग गेटवर सांगा जावं तसंच परत. बरं जाऊ मोर ते गेट. तुम्हाला कोणी येताना दिसतं नाही का? खूप लोक आलते ना, मग ते उद्या वापस गेले. का बरं का बरं का बरं वापस गेले? मग मध्ये येऊ द्यायचे ना तुम्ही. आता ते काय माहिती का, हा ते म्हण आम्हाला जेवण आहे जेवण. मग बोकड आहे म्हणे बोकड. हा मग बोकडे जेवण आहे जेवण आहे ना, बोकडे जेवण आहे ना. मला कसं आमंत्रण नाही. दाजी सरळ सरळ तुम्हाला बोलू का, आता राग नाही यायचा ना. तुम्ही मागच्या वेळेस तुम्हाला दोघायला बोलवलं, तुम्ही पुरा एवढं तमाशा करून ठेवला. इज्जत गेली माझी गावात. मला अक्षरशः सरपंचानं बोलून घेतलं म्हणे तुमच्यामुळे गावातलं वातावरण खराब होऊन राहिलं म्हणे. ते कोणाचं बोकड घेऊन नाचू ते तेव्हा ना. हा मग हा तर मग ते काय झालं माहितीये का, म्हटलं तुम्हाला नंतर बोलू बा, तुम्हाला सेपरेट कार्यक्रम करू म्हणून तुम्हाला नाही सांगितलं, कारण तुमचं दोघांचं जमत नाही. तुम्ही आता हा पाहुणेच काय केलं ते सांगा आता. आता तुम्हाला माहिती ना, हा मी इतका नालायक माणूस आहे. हा मला डोक्यात बसलो मी तेच करतो का नाही. लय पाहुणे आले, लय पाहुणे आहे माग काढून दिली. का बरं पण मग काय सांगितलं तुम्ही त्यांना? मागे या बरं जरा, मागे या. हा मग काय सांगितलं तुम्ही? म्हणलं ते तो बोकडा आहे ना, हा तो बोकडा कापला ना, तो बोकडा मरेल म्हणलो. काय ना आलं माणूस राहा. दाजी म्हणायची लाज वाट राहिली दाजी तुम्हाला. अहो खर्च एवढा खर्च केला मी, मरेल बोकडे आणील का? का हो दाजी, तुम्हाला कुठेतरी लाज वाटते का माझ्या भावाच्या कार्यक्रमात असं हे करायचं मोठं पटत आहे तुम्हाला? पटत आहे तुम्ही ना लोकांना ना 500 रुपये वरून जरी जेव्हा दिले तरी लोक येऊ शकते नाही. आता सगळ्या गावात माहिती झालं. अरे पण मग गरज काय होती आज करायची तुम्हाला? पण त्या गावामध्ये तुमचा निरोप पसवला. आणि त्या बंद्या गावाला बी माहितीये तुम्ही कसे. हा लोकांना ऐकणार आहे ना, तुम्ही किती राहिला का रे? अशा लोकांना निरपत देतच कोण तुम्ही? अहो, कुठे बोलवलं त्यांना? नाही बोलवलं. त्यांना माहित कसं त्याला काय माहित झालं मग? मला काय माहित कसं काय माहित पडलं? लागलं असं. तुम्हाला कसं काय माहित पडलं? पण तुम्हाला मटण चालत नाही. मग? तुम्ही पुरणपोळी मागच्या पूर्ण पोळीवरून भांडले होते. मग तुम्ही कशाला उद्योग करायला? तुम्हाला नाही बोलवलं तर काय राग पाहिजे? तुम्हाला चालत नाही, तुम्हाला बोलवेल नाही, तुमचा विषय नाही. लोक परत गेले ना, माझ्या पाया पडून गेले परत. म्हणून काय सांगितलं त्यांना? म्हणलं त्या बोकड्याला आहे ना, काय लोकांना म्हणून साप चावला, काय ना म्हणून पुसरा कुत्रा चावलंय. लोक पाया पडले म्हणून. अरे बापरे, तू होईल रे आता माझ्या गावामध्ये. घ्या. बोट काढायला जाणार नाही. पूर्ण मारावी. कशाला तू मोठा कार्यक्रम असला तर तू आता कुत्र सुद्धा येणार अरे पण नाही. ते लोक किती बी नाकली. नाही आता नाही. अशी काय अडचण असते, मी सांगितलं असतं ना. लोक आपल्या गावची आपलं ऐकतील काय? बाबाचं ऐकतील. ऐकून गेले वापस ते. जाऊ दे, आपण परत फोन लावू. काय ही अफवा हो, पसरवली. बरं का दाजी, जवळचे लोक आहे ना त्यांना मी बोलून घेतो. अफवा पसरवली म्हणून कोणी आता आहे ना, तुम्ही पार त्यांना बॅड लावून जर आणले तर लोक येणार नाही. आमच्या गावातले लोक आम्हाला माहिती हो, नाही नका येऊ देऊ, आम्ही फ्रीज मध्ये ठेवून खाऊ. काय हा फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये ठेवून खाऊ. माझ्या भावाने एवढा मोठा खर्च केला काय तुम्हाला फोन नका हा, लावू. फोन- हे आमचं गाव आहे. हे आमचं गाव आहे. तुम्हाला कोणी ओळखीत नाही. हा? हा काय फोन नका लावू. तुमचे हा, फोन काय गेले ते- उडत. मग हॅलो साहेब, हा साहेब आहे नाही तुमच्या गावचं साहेब असं. पोलवरची वायर तुटली ना, डीपी बंद करून टाका. त्यांना सगळं ते कळत तुमच्या गावची करतील. बरं, हा. डीपी बंद करून टाका. किती तो साहेब आहे ना तुमच्या पण गावचा. आता आहे ना बरं का, तुम्हाला बोलावणार होतो नंतर,
आता तुम्हाला बोलावणार सुद्धा नाही, दारात पाय नाही द्यायचा आपल्याला. सांगायचंच नव्हतं ना दादा, सांगायचंच नव्हतं अगं ना. बाई सांगितलंय ना. आता काय करायचं एवढ्या मटणाचं मटण एक काम करा, आपण पोटभर खाऊन घ्या. त्यांचे मित्र आजी 15 जवळच आहे मित्र आहे. ते. मी एक- एवढे यांना बोलवेले हा. ते काहीच नाही म्हणणार. बरं बघा आता बोलू 5-50 हा? 5-50 नाही जण हो, मित्र येतील जाऊ द्या, होऊ दे, संपून जाईल. 70-75 माणसाचं मटण येते बोलू दे ना एवढं 20-25 त्यांची नाही. बी. माली बोलतो हा? ना मित्र परिवार बोला बोला ते एक बोला. काम करा ना, नसं कोणी खात ना, हा. पात्र उचला, नदी स्वतः मासे ते खाते. तुम्ही ना कामाला सांगू. आम्हाला काय सांगू आम्हाला काय ते काय हा. करायचं आता पाच किती वर्ष लाज. हा? लोकांच्या तोंडावर हा. लोकांच्या तोंडावर आण पाणी मारितो एखादी वाटीवर देते का रस्ते काय? कस काय झालं तुम्हाला कुत्रं चालत चावेल, नाही, कुत्रं नाही, चावेल. चालत नाही ना, चालत नाही तुम्हाला. चावेले साप चावेले अहो, त्याला चालत नाही ना ते हा? मटण चालत नाही ना. मला चालत मग कोणाला चालत नाही? रस्ते पे तुम्ही रस्ता नाट्यात भांडण जा, केलं होतं. रस्ता काय काय नालायक, काय नालायक वाटलं येड्या. तुम्ही हा. किती काड्या केल्या ना, आम्ही एवढं मटण वाया जाऊ देणार नाही. पहा. तुम्ही रस्त्याचं सोड, तुम्हाला आता वास बी येऊ देणार नाही. लागलं हा. ना तुमच्याकडे मी कुत्र सुद्धा येऊन देणार नाही कुठं येड्या. आता काय अरे कुत्रा सुद्धा टाकू शकत हा. नाही कुत्रं मी- टाकत नाही आम्ही. मी, 2-4 किलो मोबाईल लावतो कुत्र्याकडे नाही जाऊ हा जा, टाक, जा, टाक, जा, टाक, जा. टाक. म्हणजे आवाज तरी जेवण हा. येऊ. आम्हाला तर निवांत जेवण आहे. हा. जा. जा आता बिनलाज आहे, राहिलं नसते. दाजी. एक केला असतं सर अरे त्याला सांगितलं अरे थांबा, मी जवळच्या माणसं आहेत ना, काय- माझ्या एक काम जोडीदार करा, तुम्ही बोला आणि तुमचे पाहुणे बी बोला. त्यांना ग्रुप अजून कोणचं पाठवून time नाही ऐका झालं. माझे सगळे जोडीदार ग्रुप मध्ये आता असं काय? पटापटीत येईल. दोघं त्याला बोलव हा. त्याच्या का बादल्या भरून दे अहो, पुढं. मटण म्हटल्यावर कोणीच ऐकत घाबरू नका तुम्ही, मटणासाठी सगळे आपापेल राहते. असं नाच करायचं ऐका. होतं ना, हा. बायकोला बी नाही आणलं सोबत. मी काय म्हणते, आमच्या गावचे लोक ओळखीचे, या माणसाला काही हे नाहीये. आम्ही फोन केलं तर परत येतील. काही tension ए, नाही. टाकला मेसेज जोडीदाराला मेसेज टाकला, आता येतील माहिती मग? चला तोपर्यंत आपण खाऊन घेऊ. चला चला, या तुम्ही हा आपण काय? हा, ए, नंतर वाढायला एक मोकळे. एक बाजी भरून घ्या हा आपण. चला घ्या, काही टेन्शन नका घेऊ एवढं.